संदर्भामधला दोषमुक्ती अर्जावरती खाली करा ना, तपासी यंत्रणा ही स्वतःला न्यायाधीश समजते असं देखील तुम्ही माननीय न्यायालयामध्ये बोलत असताना सांगितलं. नेमकं काय होतंय, कशा पद्धतीने तुम्ही सबमिशन करता? मी त्याच्यावरती काही भाष्य करणार नाही, कारण तो आता न्यायालयासमोर मांडलेला युक्तिवादाचा बाब आहे. परंतु तपास चुकीच्या पद्धतीनं झालेला आहे असा आमचा युक्तिवादाचा मुद्दा होता. नेमकं कुठल्या बाजू आहेत की त्या ज्या मी त्या कोर्टासमोर मांडलेल्या आहेत, मी आता त्या आपल्यासमोर मांडणं उचित होणार नाही, कारण अजून त्याच्यावरती कुठलाही न्यायनिवाडा झालेला नाही आहे किंवा आदेश झालेले नाही आहेत. तत्पूर्वी मी आपल्यासमोर एखादी त्याच्याबाबत भाष्य करणं हे उचित होणार नाही. आरोपीची जर सुधीर सांगळे याच्या संदर्भात देखील काही उल्लेख तुम्ही केले गेले की जो मकोका लावला गेला, त्याचबरोबर ॲट्रॉसिटीचं जे प्रकरण आहे त्या संदर्भात देखील 6 तारखेची घटना 13 तारखेला त्यावरती गुन्हा दाखल झाला. यावरती देखील नेमकं तुम्ही मान्य न्यायालयासमोर आक्षेप देखील घेतले. काही चुकीच्या पद्धतीनं आमच्या विरुद्ध मोका लावण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. त्याच्याबाबत कुठल्याही कायदेशीर तरतुदींचं अवलोकन तपास अधिकाऱ्याने केलेलं नाही असा आमचा युक्तिवादाचा मुद्दा आहे. आणि या बाबी आम्ही कोर्टाच्या निदर्शनास आणून दिलेल्या आहे. आमचं तेवढंच काम आहे, आम्ही कोर्टासमोर त्या बाबी मांडलेल्या आहे. त्याबरोबर उच्च न्यायालयामध्ये जाण्यासाठी आरोपींची जी परिस्थिती आहे त्याचा देखील तुम्ही उल्लेख केला की आम्हाला मान्य याच न्यायालयाने निकाल दिला पाहिजे, का आमची परिस्थिती नाही की आम्ही वरच्या न्यायालयाकडे विनंती केली. नाही सर, असं मी असा कुठला युक्तिवाद केला नाही. आम्ही आमची बाजू मांडली, याबाबत मी कुठलेही भाष्य केलेलं नाही. चुकीचा तपास म्हणजे नेमका काय, नेमका चुकीचा तपास? सर, आपल्यासमोर मांडणं उचित होणार नाही, कारण मी कोर्टाला याबाबत सविस्तर खुलासा केलेला आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या सुनावणी होती, काय घडलं कोर्टामध्ये? आजची सुनावणी जी होती ती सुनावणी आरोपी नंबर 2 जे आहेत विष्णू चाटे त्यांचं डिस्चार्ज अर्जाची सुनावणी यापूर्वी झाली होती. त्याचा आदेशाकरता आणि आरोपी नंबर 3 ते 7 यांच्यातर्फे डिस्चार्ज अर्ज दाखल होता त्याच्या सुनावणीकरता होती. ती सुनावणी आज पूर्ण झालेली आहे आणि त्या आदेशाकरता पुढील तारीख दिलेली आहे. मात्र यामध्ये वाल्मिक कराड यांच्या संपत्ती जप्तीच्या संदर्भामध्ये काय नेमकं केलं गेलं आणि त्याचबरोबर विष्णू चाटे यांच्या जी दोषमुक्तीचा अर्ज आहे त्याच्यावरती नेमका मान्य न्यायालयाने काय सांगितलं आणि या 2 ऑर्डर कधीपर्यंत येतील, कशा स्वरूपाच्या? आता जे संपत्ती जप्तीचा सरकारी पक्षातर्फे दाखल केलेला आहे वाल्मिक कराड यांचा संपत्तीबाबतचा अर्ज जो आहे आणि वाल्मिक कराड यांच्यातर्फे आम्ही जे काही संपत्ती जप्ती त्यांनी बँक खाती वगैरे गोठवलेले आहेत त्याच्याकरता दिलेला अर्ज, याचे युक्तिवाद दोन्हीचे पूर्ण झालेत, पण त्याच्यावरचा आदेश अर्ज अद्याप झालेला नाही. त्याचा आदेशाकरता देखील पुढील तारीख दिलेली आहे. आणि जे यामध्ये आजची जी नेमकी आरोपी नंबर 3 ते 7 जे पाटील वकील साहेब आहेत यांच्यातर्फे युक्तिवाद करण्यात आलेला आहे आणि तो युक्तिवाद करण्यानंतर आत्ता ते आदेशाकरता प्रलंबित पुढची तारीख दिली आहे 24/9. आरोपीच्या बाबत तुम्ही उच्च न्यायालयात धाव घेतलेली आहे आणि याच न्यायालयाने या ठिकाणी तपास अधिकाऱ्यांना नोटीस पण बजावली. त्या नोटीसमध्ये नेमकं प्रामुख्याने काय? आता जे वाल्मिक कराड यांच्यामार्फत दोषमुक्तीचा अर्ज दाखल होता तो नामंजूर केल्यानंतर आम्ही माननीय उच्च न्यायालयामध्ये त्याच्याविरुद्ध अपील सादर केलेलं आहे. त्या अपिलात दाखल झाल्यानंतर अपिलाबाबत सरकारी पक्षाचं म्हणणं मागवणारी नोटीस पाठवण्याबाबत आदेश केला माननीय उच्च न्यायालयाने. त्याप्रमाणे ती नोटीस काढलेली आहे. त्याची प्रत आज एक आम्ही माननीय न्यायालयात देखील सादर केलेली आहे आणि त्याची पुढील सुनावणी आहे ती 19 सप्टेंबरला माननीय उच्च न्यायालयामध्ये सुनावणी करण्यात येणार आहे. मात्र चार्ज फ्रेम केला जावा अशा पद्धतीने सरकारी वकिलांनी मागणी केलेली आहे. मात्र त्यावरती नेमकं काय मान्य न्यायालयाचं म्हणणं आहे आणि एकंदरीत जो हायकोर्टामध्ये चालू आहे त्यावरती स्टे अद्याप दिला गेला नाही असं देखील त्यांचं म्हणणं आहे. नाही, मागची तारीख जी होती ती पहिलीच तारीख होती दाखल, त्यानंतर आता 19 सप्टेंबर ती दुसरी तारीख आहे. त्यावेळेला कदाचित स्टेवरती वगैरे विचार होईल, पण अजून 4ची स्टेजच नाही आहे. आरोपी नंबर 2चा डिस्चार्ज अर्ज आहे त्याच्यावरती आदेश व्हायचा आहे. आरोपी नंबर 3 ते 7 यांचा डिस्चार्ज अर्ज होता त्याची सुनावणी आज झालेली आहे. त्यामुळे 4 चार्ज म्हणतात ती स्टेज आज रोजी नाही आहे. 4ची स्टेज सर्वांची डिस्चार्ज झाल्यानंतर ती स्टेज येणार आहे. आपल्या सहकाऱ्यांनी जे चार्जशीट दाखल झालं त्याच्याबाबत काही प्रश्न उपस्थित केले तपास यंत्रणेवर, ते काय विषय? नाही, आता ते मुद्दे यापूर्वी आर्ग्यू झालेला आहे, त्याच्यावरती युक्तिवाद झालेला आहे. आमचं म्हणणंच असं सुरुवातीपासून आहे की जे गुन्हे वेगवेगळे होते त्यामुळे वेगवेगळे दोषारोपपत्र येणं गरजेचं होतं, ते एकत्र आलेलं आहे. ही बाब चुकीची आहे आमचं म्हणणं आहे. आता त्याच्यावरती माननीय उच्च न्यायालय किंवा इतर न्यायालयाचा आदेश होईपर्यंत त्याच्यावरती भाष्य करणं चुकीचं आहे. आणि हा खटला जो आहे तो शांत गतीनं म्हणजे चालू आहे असं पण बोललं जातं? नाही, शांत गतीनं नाही, कारण कसं आहे की आज जसं सरकारी पक्षाला त्याची बाजू मांडण्याचा अधिकार आहे, ठीक आहे, ते मांडू शकतात, तसं आरोपीलाही देखील बचाव करण्याचा अधिकार आहेच की. त्याचे जे कायदेशीर अधिकार आहेत ते वापरण्याचा अधिकार आरोपीला आहे. त्या प्रत्येक कायदेशीर मार्गाचा अवलंब चाललेला आहे. कुठल्याही गोष्टीत दिरंगाई होत नाही आहे. काय काय झालं आणि इतर आरोपींच्या दोषमुक्ती अर्जावरती देखील युक्तिवाद झाला. आज न्यायालयात आम्ही गंभीर स्वरूपाची एक तक्रार केली की आरोपींकडनं वेळोवेळी वेगवेगळ्या तारखांना वेगवेगळे अर्ज दाखल करून या खटल्याची सुनावणी लांबवण्याचे
पद्धतशीर प्रयत्न सुरू आहेत याकडेही न्यायालयाचे लक्ष वेधलं. त्यावर न्यायालयाने स्पष्ट केलं की काही आरोपींनी त्यांना MCOC खटल्यातून दोषमुक्त करावं अशा तऱ्हेचा अर्ज दिलेला आहे. त्याकरता आम्ही न्यायालयाला विनंती केली की या खटल्याचे तसे अर्ज जे सुनावणीचे आहेत त्यांची देखील सुनावणी त्वरित घ्यावी. आज न्यायालयात आरोपी 3 ते 7 आरोपी जे आहेत त्यांच्यातर्फे युक्तिवाद करण्यात आला की एकत्रित आरोपपत्र जे CIDने दाखल केलं आहे हे चुकीचं आहे. हा अधिकार पोलीस अधिकाऱ्यांना नाही, परंतु हा अधिकार फक्त न्यायालयाला आहे. यावरती आम्ही मुंबई उच्च न्यायालयाचा कोल्हापूरच्या अंजनाबाई गावित खटल्याचा निकाल आधार म्हणून न्यायालयाला दिला आणि न्यायालयाची तरतुदीकडे आम्ही न्यायालयाचं लक्ष वेधलं. त्यावरती न्यायालयाने 3 ते 7 आरोपींचा दोषमुक्तीचा अर्ज MCOC मधला याची तारीख 24 तारखेला त्यांनी ठेवलेली आहे. मात्र वाल्मिक कराड यांनी हायकोर्टामध्ये जे आज वाल्मिक कराडच्या वकिलांनी न्यायालयात प्रतिपादन केलं की त्याने उच्च न्यायालयामध्ये या न्यायालयाच्या निकालाला आव्हान दिलेलं आहे आणि त्याकरता आम्ही सांगितलं की उच्च न्यायालयाने यांना कुठेही स्टे दिलेला नाही, म्हणून त्याच्याविरुद्ध देखील लवकर आरोपी निश्चित करणं जरुरीचं आहे. नाही तर हेच आरोपपत्र दाखल झाल्यापासून चार्ज देखील फ्रेम झाला नाही असं रेग्युलर गाऱ्हाणं करत असतात आणि म्हणून जर उच्च न्यायालयाने स्टे दिलेला नाही तर आपण आरोपी निश्चिती करावी. त्यावरती न्यायालयाने स्पष्ट केलं की अगोदर ह्या आरोपी जे 3 ते 7 आहेत त्या संदर्भातला निर्णय 24 तारखेला दिल्यानंतर पुढे त्याची सुनावणी होईल. न्यायालयासमोर आपण चार्ज फ्रेम करण्याची मागणी केली आणि त्याचबरोबर हा खटला जो आहे तो स्लो सुरू आहे असं तुमचं म्हणणं आहे. कोणत्या भाषेत बोललो मी? सर, खंडपीठाने नोटीस देखील दिलेली आहे शासनाला, ती नेमकी काय सर आणि त्याच्यावर काय तुम्ही म्हणणं? औरंगाबाद उच्च न्यायालयाने नोटीस दिलेली नाही, फक्त सरकारला त्यांचं म्हणणं वाल्मिक कराडच्या अर्जावरती त्याची सुनावणी 19 तारखेला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठापुढे आहे. परंतु न्यायालयात आम्ही हे देखील स्पष्ट केलं की आरोपींतर्फे D2 ऑपरेशन चालवलं जातं. D फॉर डिले द ट्रायल अँड D फॉर डिरेल द ट्रायल. पण वाल्मिक कराड यांच्या